आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे वितरण आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे भावी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पंकजभाऊ रहांगडाले यांच्या वाढदिवसानिमित्त तुमखेडा गावात जनसेवेचा अनोखा आदर्श पाहायला मिळाला। वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। शेकडो नागरिकांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करून घेतली। मोफत चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी आणि विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून देत हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला। तुमखेडा गावात आयोजित या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह, नेत्र तपासणीसह विविध आजारांवरील सल्ला मोफत देण्यात आला। तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची तपासणी करण्यात आली, तर दृष्टीदोष असणाऱ्या नागरिकांना मोफत चष्म्याचे वितरण करण्यात आले। तसेच मोतीबिंदूग्रस्त रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला। या शिबिराला तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी विशेष उपस्थिती लावली। त्यांनी स्वतः आरोग्य तपासणी करून घेत नागरिकांना सुद्धा नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले। विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पंकजभाऊ रहांगडाले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी पार्सल नाही, स्थानिक भाऊच, गोरेगाव विधानसभा क्षेत्राचा आमदार पंकज भाऊच अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। पंकजभाऊ रहांगडाले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम संपूर्ण गोरेगाव विधानसभा क्षेत्रात चर्चेचा विषय ठरतो आहे। सरोज कावळे, बिरोहेड, गोंदिया। काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं? आज मॉर्निंगमध्ये आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम केला मोक्षधाम मोहगावमध्ये। नंतर पुरगाव हिडांबाली देवस्थान आपला पोंगेजरा आहे, प्राचीन मंदिर आहे, तिथे पण वृक्षारोपणचा कार्यक्रम होता। आणि आपण पाहत आहात इथे आम्ही आरोग्य शिबिर ठेवला आहे आणि सर्वसामान्य लोकांना कसा लाभ वाढदिवसाच्या मार्फत त्यांच्याकडे पोहोचणार असे आमच्या इथे प्लॅनिंग आहे। तसं एक नियोजन आपण इथे बघत आहात आणि एक आपल्यामार्फत एक आव्हान पण आहे, जास्त संख्येमध्ये इथे येऊन आपण आपल्या स्वास्थ्याच्या आरोग्याचा लाभ घ्यावा।